वटपौर्णिमा हा सण का साजरा केला जातो बरं? फक्त पतीच्या दीर्घायुष्यासाठीच नाही, तर यामागे एक पौराणिक कथा आहे. चला जाणून घेऊयात. ज्येष्ठ महिन्यातली पहिली पौर्णिमा म्हणजे आपल्या महिलांच्या आवडीचा सण वटपौर्णिमा. स्त्रीने आपल्या पतीचे प्राण म्हणजे सत्यवानाचे प्राण तिच्या बुद्धीने, धैर्याने आणि संयमाने यमराजाकडून परत मिळवले होते. ही संपूर्ण घटना वडाच्या झाडाखाली झाली. म्हणूनच आपण महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी या झाडाची पूजा करणं ही प्रथा सुरू झाली. आता ही झाली पौराणिक कथा. आता वैज्ञानिक कारण जाणून घेऊया. वडाचं झाड हे सगळ्यात जास्त सावली देणारं आणि भरपूर ऑक्सिजन देणारं झाड आहे. याच्या सानिध्यात आल्यानं आपलं आरोग्य सुधारते आणि म्हणूनच वडाच्या झाडाची पूजा केली जाते. आता थोडक्यात सांगायचं झालं तर पतीच्या दीर्घायुष्याबरोबर महिलांचंही आरोग्य सुरक्षित राहावं आणि निसर्गाचे आभार मानावे यासाठी साजरा केलेला हा सण म्हणजे वटपौर्णिमा. ही पौराणिक कथा तुम्हाला माहिती होती का आणि तुम्हाला आवडली का हे खाली कमेंटमध्ये सांगा आणि अशाच कथा जाणून घेण्यासाठी चॅनलला फॉलो करा.